मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। गेटवे ऑफ इंडिया जवळ प्रवासी बोट उलटल्याची बातमी समोर येते आणि त्यामुळे 3 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मुंबईमधील गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट, या बोटीला नौदलाच्याच बोटीची धडक लागली आणि ह्या भीषण अपघातात ही प्रवासी बोट उलटल्यामुळे या ठिकाणी अपघात झाल्याचं पाहायला मिळतंय आणि 3 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 7 ते 8 प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत। बोटीमधून जवळपास 80 प्रवासी प्रवास करत होते आणि त्यामधील 66 प्रवाशांना वाचवण्यात आता यश आलेलं आहे। प्रशासनाचे 4 हेलिकॉप्टर आणि 14 नौदलाच्या बोटी ह्या देखील या ठिकाणी बचाव कार्य करतायत। मोठ्या प्रमाणामध्ये बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ही दुर्घटना एवढी जबरदस्त होती, एवढी भीषण होती की या ठिकाणी नौदलाच्या गस्तीच्या बोटीची धडक लागून प्रवासी नीलकमल नावाची प्रवासी बोट ही जागीच उलटली आणि त्यामधून प्रवास करणाऱ्या 80 प्रवाशांचा जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। एलिफंटा येथील लेणी पाहण्यासाठी ही बोट गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने निघाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या बोटीमधून 80 प्रवासी प्रवास करत होते आणि त्याच दरम्यान जसं की आपण ह्या दृश्यांमध्ये बघतोय की समुद्रामध्ये नौदलाची स्पीड बोट ही गस्त घालत होती आणि अतिशय वेगाने गस्त घालत असताना चालकाचं जे नियंत्रण आहे ते बोटीवरून सुटल्याचं समजतंय आणि त्या नौदलाच्या बोटीने प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आणि त्याचमुळे हा भीषण अपघात घडलाय। अजूनपर्यंत बचाव कार्य सुरू असल्याची देखील माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे। एकूण 7 ते 8 प्रवासी बेपत्ता आहेत, तर 3 जणांचा या ठिकाणी या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय अशी देखील माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। साधारण मुंबईमध्ये नुकताच घडलेला हा भीषण अपघात आहे आणि या भीषण अपघातामुळे आता प्रवासी वर्गामध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। परंतु सध्या मुंबई पोलीस प्रशासन त्याचबरोबर नौदलाकडून बचाव कार्य देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे। Hi.